बॉलर आणि बॅट्समनवरती पण आणि ओव्हरऑल टीमवरती. तर आम्ही प्रयत्न करू कमीत कमी धावा रोखण्याचा, कारण की समोरची पण टीम थोडी टफ आहे, बॅट्समन पण थोडे आहेत टफ. तर आम्ही आमचे पूर्ण एफर्ट्स टाकू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला तोच प्रश्न विचारेन, काय म्हणाले SSPL बद्दल, कारण आज आपण सर्व एकत्रित येऊन ही स्पर्धा खेळतोय, तर कशी इच्छा आहे, कितपत एक्साइटमेंट आहे तुमची, आणि आता ही महत्त्वाची मॅच आहे, यानंतर फायनलकडे आपण वळणार आहोत, तर काय वाटतं या SSPL बद्दल? खूप म्हणजे जे SSPL ज्यांनी मॅनेजमेंट केलं आहे ते खूपच म्हणजे अतिशय एकदम चांगलं आहे. खूप आतुरतेने वाट पाहतात पूर्ण सह्याद्रीतले प्लेयर्स आणि सर्वच संघ मालक. त्यामुळे ठीक आहे, SSPL म्हणजे टुर्नामेंट एकदम चांगलीच होते. तर झालाय सेमीफायनल दोनचा टॉस सुद्धा सहकार स्ट्रायकर्सनी नाणेफेकीचा कौल जिंकत असताना आता निवडली फलंदाजी आणि अक्की 11 करतील गोलंदाजी. चला वळूयात लगेच मॅचकडे. चला
पुन्हा एकदा आपण आता वळतोय एका ग्रँड एंट्रीकडे. टीम आता सज्ज झाली आहे. सेमीफायनल नंबर 2चा आपण सामना पाहतोय आणि पुन्हा एकदा संघ आलाय आता मैदानाच्या आत. आपण पाहतोय टीम आहे अकी 11. तेच बघा आलेलो मला मागितली म्हणून कोण हा मला पण मी ते बघितलं 3 आहेत बोल. आता सेमीचे एक मॅन ऑफ द मॅच, फायनल एक मॅन ऑफ द मॅच, मग एक एक्स्ट्रा होते. मॅचला होता का दादा? चला फलंदाज पाठवून द्या लगेच. चला लवकर लवकर फलंदाज येऊ द्या. सहकार स्ट्रायकर्स. चला सेमीफायनल 2 ला आपण करतोय सुरुवात आता. टीम अक्की 11 आणि टीम सहकार स्ट्रायकर्स. पहिलाच बॉल यावेळेला स्लाइस तर केलाय. एक धाव मिळेल आणि एका धावेने आता ही धावसंख्या देखील पुढे सरकत्या. नॉन स्ट्रायकर वाला वळतोय आपण पुन्हा एकदा या सेमीफायनल नंबर 2च्या मॅच कडे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आलाय आता. एवढा चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल आपण पाहतोय. एक धाव. चांगला बॉल. डॉट बॉल येतोय यावेळेला. महत्वाचा डॉट बॉल. कांदिवली मधील सह्याद्री कॉम्प्लेक्स मध्ये आज आपण आहोत. आपण पाहताय SSPL श्री साई प्रीमियर लीग 2026. श्री साई गोविंदा पथक आयोजित ही स्पर्धा आणि नक्कीच या स्पर्धेला 4 चांद देखील लागले. 6व्या पर्वात पदार्पण झालंय. पुन्हा एकदा पुढे सर. चेक. येस. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला चांगला बॉल होता. आता मिस केली एक स्टंपिंगचा चान्स. फलंदाज आता सेफ आहेत. महत्वाची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आत. या मॅच मध्ये आपण चुका करू शकत नाही आहात. ज्याप्रमाणे आता सेमीफायनल सुरू आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर ग्रीन आर्मी जाऊन पोहोचली आहे ती फायनलच्या मॅच मध्ये. सेमीफायनल 2 आपण पाहताय आणि पहिल्या षटकात आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी राहिली आहे. स्कोरिंग स्ट्रोक्स आतापर्यंत आलेले नाही आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले आणि यावेळेला हा चौकार येईल नक्कीच. 4 धावा.
धावसंख्या 7. होळत पुन्हा एकदा आपण पाहताय SSPL 2026 श्री साई प्रीमियर लीग आणि या सेमीफायनलचा सामना आपण पाहताय मैदानाच्या आत. सेमीफायनल नंबर 2. एका बाजूने आपण जर पाहिलं तर ग्रीन आर्मी हा संघ आता फायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे त्यांनी. रोहित का आणि त्याचा पूर्ण संघ आपण जर पाहिला तर चांगलाच खेळ दाखवलाय. यावेळेला हा फुल टॉस आणि धाव घेण्याची संधी झाली असती जर ही मिसफिल्ड असती तर, पण आतापर्यंत चांगलीच फिल्डिंग आपण पाहतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे आणि बॉर्ड ऑफ फिल्डिंग. वाह, चला प्रेक्षकांना विनंती आहे, प्रयास जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. आवाज येत नाही, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या प्रयासासाठी. दोन बॉल आतापर्यंत या षटकातला एकंदरीत 3 धावा रोखून काढल्यात. बॅकफुटवर गेले यावेळेला आणि फुटबॉल खेळून बॉल थांबवलाय. डायरेक्ट हिट तर झालाय पण बेल्स आधी पडल्याच नव्हत्या. क्षेत्ररक्षक नक्की काय विचारत असतील, काही पाहिलं नाही, अगदी लात टाकली त्यांनी तिकडे. महत्वाची मॅच मैदानाच्या आत चालली आणि या दर्जा देखील आपण पाहताय, क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच दर्जाचा आता होऊ लागलाय. समोरची दिशा यावेळेला आणि जोपर्यंत थ्रो होईल एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण देखील होते. यावेळेला किती धावा? 1 धाव. धावांची धाव आता करावी लागेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाचं हे षटक देखील राहिलंय. स्वतः कर्णधार आहेत, त्यांनी सांगितलं होतं जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयास राहील आमचा आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखू आम्ही. यावेळेला बॅकफुटवर जात असताना स्ट्रोक तर खेळलाय पण अगदी सेफ हँड हातात चाललाय हा बॉल. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. यावेळेला पायांवर जाऊन आधायला हा बॉल. पुन्हा एकदा रनआउटची संधी पायणा चुकलाय आता यष्टी रक्षक आणि म्हणूनच ही लेग बाय स्वरूपात 1 धाव सुद्धा येईल. आता धाव संख्या झाली 12. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता नवीन गोलंदाज आलाय आता मैदानाच्या आत. पहिलाच बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयास आणि यावेळेला सुद्धा दर्जेदार फिल्डिंग. वा 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 वा, काय क्षेत्ररक्षण होत आहे. चौकार देतच नाहीयेत. अक्की 11चा हा संघ सांगतोय चौकार जर मिळवायचा असेल ना तर अगदी गॅपमध्येच खेळावं लागेल, पण गॅपमध्ये सुद्धा हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हा देखील बॉल अगदी अडवलाय. 4 धावांकरिता हा बॉल स्वार झालेला पण त्याला आता रोखून काढलाय मैदानाच्या आत. अगदी कडक फिल्डिंग आपण पाहतोय अक्की 11 संघाची. अजून एक चांगला बॉल यावेळेला देखील क्षेत्ररक्षण झालंय. अजून एक चौकार वाचवलाय मैदानाच्या आत. आता चर्चा होत्या, पंच चर्चा करतील नक्कीच घडलंय काय मैदानाच्या आत. पंच एकच धाव आणि चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. अक्की 11चा संघ सहजासहजी मॅच सोडत नाहीये. अजिबात संधीच देत नाहीयेत की तुम्ही धावा कशा बनवाल. रोहित कदम आणि त्याचा संघ आता फायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे त्यांनी. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयास आणि दोन्ही ट्रेन एकाच पटरीवर.
सहकार स्ट्रायकर्सचा अजून एक फलंदाज OUT आउट. चला अकी 11 पुन्हा एकदा तीच रिक्वेस्ट आहे, लगेच लगेच स्प्रेड आउट व्हायचंय. फलंदाज आलाय मैदानाच्या आत. नाही ना मी निघणार. महत्वाची मॅच चालू आहे मैदानाच्या आत. SSPL अगदी सुपर हिट आता होऊ लागली आहे. या वेळेला चूक झाल्या, डॉट बॉल येऊ शकला असता, पण आता त्या ठिकाणी एक धाव. चारच बॉल झालेले आहेत. थोडंसं ह्युमन एरर आपण पाहतोय, काही एक प्रॉब्लेम नाही आहे, ह्युमन एरर होऊ शकतात. पण पुन्हा एकदा आपल्या प्रायोजकांचं मनपूर्वक आभार आम्ही मानतोय. श्री मनोज चव्हाण सर, श्री विजय शेलार, त्यानंतर सह्याद्रीचा राजा सागर पुजारी यांचं देखील मी नाव आवर्जून घेईन. पुन्हा एकदा आता चूक करतायत. हा तोच संघ आहे का जो आतापर्यंत एकही धाव सहजासहजी देत नव्हता आणि आता चुका होऊ लागल्या आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांतर्फे. तर मी आपल्या प्रायोजकांचं पुन्हा एकदा नाव घेऊ इच्छितो. चेतन जगताप, नवनाथ नलावडे, फॉन्टपिक्स, ज्यांनी आपल्याला सर्व जर्सीज देखील निर्माण करून दिल्या आहेत या स्पर्धेसाठी. एकूण एक दर्जेदार डिझाईन्स आणि रंगाच्या जर्सीज आपण पाहतोय. ट्रॅक सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रवीण डुबलने नक्कीच आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक कॅब आज स्पॉन्सर केली आहे. एकंदरीत आपले सर्व प्रायोजक अगदी पुढे सरसावत आले आहेत आपल्या या स्पर्धेसाठी. यावेळेला बॅकफुटवर गेलेत आणि घडलंय काय, पंचांवर आता सगळ्यांची नजर आहे. चला पंचांवर दबाव बनवू नका. पंच ICU मध्ये होते, आता व्हेंटिलेटरवर जातील. सर्वांनी लांब राहायचंय. आणि त्यासोबत अर्षद निकम युट्यूबवर सांगतायत की टॉप मॅनेजमेंट आणि ॲज युजल SSPL सुपर हिट आहे. फलंदाज पुन्हा एकदा OUT आउट. या महत्वाच्या मॅच मध्ये आता सहकार स्ट्रायकर्ससाठी काही मनासारखं होत नाहीये. वारंवार आता चुका होऊ लागल्यात. विकेट जास्तीच्या आपण गमावताय. कर्णधार मलिंगा अजूनही मैदानाच्या आत आहे. डाव सावरावा लागेल. सर्वांना एकत्रित पुन्हा घेऊन यावं लागेल. यावेळेला घडलंय काय इथं चौकार. 4 धावा. जरा थांबा, कोणी स्कोर सांगू नका. स्कोरर आहेत वरती, आधी चर्चा होऊ द्या त्यांच्यामध्ये. वरचे स्कोरर बरोबर कार्य करतायत मला वाटतंय. कालचे आपले स्कोरर मॅच बघण्याच्या आनंदात कुठे ना कुठे थोडेसे चुकतायत. आणि आता फायनल स्कोर किती झालाय सर? 22 धावा. जरा थांबायचंय सर. चला 22 धावा.
यावेळेला बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयास नक्कीच केलेला, पण पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर. सह्याद्रीचं क्रिकेट म्हटल्यावर अगदी सुपरहिट राहिलंय आजवर. सह्याद्रीचं मैदान देखील तितकंच प्रचलित आपण पाहतो. मोठमोठ्या स्पर्धा त्या ठिकाणी देखील होतात. एप्रिलच्या महिन्यात बंदर पकडी गावाची देखील स्पर्धा आहे त्याच मैदानात. जय हनुमान चषक 11 आणि 12 एप्रिलच्या दिवशी आपण ती स्पर्धा पाहणार आहोत. सालबादाप्रमाणे पुन्हा एकदा ती स्पर्धा करण्याचा योग आलाय एप्रिलच्या महिन्यात. यावेळेला समोरची दिशा मलिंगाच्या बॅटमधनं कप्तानी खेळी, पुन्हा एकदा एक चौकार, 4 धावा. चार आल्यात आता महत्वाच्या 4 धावा. मलिंगा कर्णधार आहे, त्यांनी सांगितलं होतं की मला 50 धावा तरी करायच्या आहेत माझ्या संघाकरिता. यावेळेला फुल टॉस होता, नो बॉलचा कॉल सुद्धा आणि फलंदाज मलिंगा होतोय बाद. काय ते कशा जेवासाठी ठेवल्या, जेवासाठी मी तिथे ठेवले. बॅटर आरोटे, अक्षय आरोटे. नवीन फलंदाज अक्षय आरोठे. बॅकफुटवर गेले, स्टोक तर खेळलाय, एक धाव मिळेल का यावेळेला? नाही, फलंदाज सेफ आहे. चला अखिल पुन्हा सर्वजण आपल्या आपल्या ठिकाणी पोहोचायचंय. धावसंख्या 29, 29. दोनच बॉल आतापर्यंत या षटकातले आपण पाहिलेत पूर्ण झाल्यात. यावेळेला पंचांकडे नजरा आहेत. पंच पुन्हा एकदा आता चर्चा करतील. खेळाडूंनी लांब राहायचंय, फक्त चर्चा होईल ते आपल्या दोन्ही पंचांमध्ये. फलंदाज आपण देखील काही टिप्पणी करू नका. पंच आपण बोलवलेत, फार लांबून ते आलेत या ठिकाणी हेच निर्णय देण्याकरिता. आणि फलंदाज बाद. चला रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे, पूर्ण स्पर्धेसाठीच रिव्ह्यू नाहीये. फलंदाज बाद झालाय. चला चला मॅनेजमेंटचं यात काहीच नाहीये, पंचांनी निर्णय दिलाय आणि या पंच न्यूट्रल आहेत. रिव्ह्यू नाही घेतलाय आपण, अंपायर चेक करतायत. सर अंपायर चेक करतायत, फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला नाहीये आणि अंपायर सॉफ्ट कॉलवर रिव्ह्यू घेऊ शकतात. चला अकी 11चे प्लेयर्स प्लीज, आपण डिसिप्लिन क्रिकेट खेळलात आतापर्यंत आणि स्पर्धेला गालबोट लागेल असं कुठल्याही खेळाडूने काहीच करायचं नाहीये. नम्र विनंती असेल आपल्याला. पंच चेक करतायत, कमिटी आहे त्या ठिकाणी आणि त्यांचा निर्णय आता फायनल असेल.
अंपायर आपला डिसिजन काय आहे? फलंदाज बाद आहे. चला, फलंदाज बाद झालाय. चला, फलंदाज पाठवा प्लीज लगेच. चला मित्रांनो, प्लीज हे अपेक्षित नाहीये तुमच्याकडनं. असा व्यवहार करू नका. SSPL चांगल्या खेळासाठी ओळखलं जात आहे आणि ही गोष्ट नको आहे आपल्याला. चला सर्वांनी प्लीज शांतता घ्यायची आता. SSPL ही स्पर्धा मी देखील ऐकलं होतं, अगदी डिसिप्लिनमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आहे आणि हे दृश्य आपल्याला पाहायचे नाही आहेत. चला सर्वांनी आता मैदान रिकामं करायचं आहे प्लीज. सर्वांनी मैदान रिकामं करायचं आहे. हॅलो 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 हॅलो, चला मॅचला सामना करायचा चालू. हॅलो, मॅचला सुरुवात करायची आहे. कृपया करून सहकार्य करायचं आहे. सहकार सुपरस्टार, मॅचला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. चला बाकीच्यांनी बाहेर यायचं प्लीज. हॅलो, दोन्ही टीमांना विनंती आहे, आपलाच कार्यक्रम आहे तरी दोन्ही आणि आपलेच सगळं कार्यकर्ते आपलेच आहेत. थोडंसं समजून घ्यायचं दोन्ही संघांनी, कारण आपला एक चांगला खेळ चालू होता. थोडं लक्ष द्यायचंय, आपलेच सर्व आहेत त्यामुळे खेळ आहे म्हटल्यावरती थोडंसं गरमागरमी होणारच, तर थोडंसं समजून घ्यायचंय आणि बाकीच्यांनी कृपया करून मैदानाच्या बाहेर यायचंय. थोडं समजून घ्यायचंय, सर्व मुलं आपलीच आहेत त्यामुळे थोडंसं क्रिकेट हा खेळच गरमागरमीचा आहे.
त्यामुळे थोडं समजून घ्यायचं आहे सर्वांनी. थोडस समजून घ्यायचं आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांनी कृपया, धन्यवाद, दोन्ही संघांना समजून घ्यायचंय थोडस. हॅलो हॅलो, चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला गडबड करू नका, हल्ला करू नका. चला आणि संकेत बापकर. हॅलो हॅलो हॅलो, आवाज आवाज सोड. हॅलो, स्कोर काय झाला? अथर्व अथर्व सोन्या. आणि हा वाईट चेंडू. श्रीसाईचे जेवढे प्लेयर आहेत त्यांनी सर्वांनी बाउंड्रीवरती जाऊन उभं राहायचंय. कमिटीवाले आहेत सर्व, श्रीसाई मधले जी कमिटी आहेत त्यांनी बाउंड्रीवरती जाऊन उभे राहायचे सर्वांनी. थर्टी. बत्तीस. 30 थ्रू 33 टू विन. चला सहकार, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्याला. चेस. चला सहकार, लगेच सहकार करायचं आपल्याला आणि मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी होत असतात क्रिकेटच्या मैदानात, कारण प्रत्येक संघ या ठिकाणी जिंकण्याकरिता आलाय आणि म्हणूनच थोडंसं आपण पाहिलं वातावरण देखील गरम झालं होतं, पण त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला आता सुरुवात झाली आहे. यानंतर आपल्याला मेगा फायनल देखील खेळायची आहे आणि म्हणूनच सर्वांना विनंती आहे की अगदी शांत चित्ताने आपण हे सामने खेळायचे आहेत. SSPL 6वा पर्व आपण पाहतोय आणि 6व्या पर्वात अगदी दिमागदार एंट्री देखील केली आहे या स्पर्धेने आणि म्हणूनच चला लगेच सहकार आपण सज्ज व्हायचं आहे आता.
चला सहकार आपण तयार व्हायचंय लगेचच. आपण तुमची देखील एक एंट्री पाहतोय. सेमीफायनलिस्ट नंबर 4 सहकार आता मैदानाच्या आत येऊ लागले. टीम सहकार स्ट्रायकर्स, एकदा जोरदार टाळ्या हो जाऊया मित्रांनो. सेमीफायनल नंबर 2 आता आपल्या भेटीला येते आणि लगेचच या पुढील मॅच मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. मेगा फायनलची मॅच ती असेल. चला सहकार लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला श्री साई प्रीमियर लीगचे सर्व व्हॉलंटियर्स आपण मैदानाचा आता ताबा घ्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक कॉन्ट्रोवर्सी आता झाली आहे, परत आपल्याला नको आहे तसं काही. चला इनिंग क्रमांक 2 ला आता होते सुरुवात. 24 चेंडू आणि 33 धावा करायच्या आहेत. सेमीफायनल नंबर 2 आणि ग्रीन आर्मी आपण देखील तयारीत राहायचं. यापुढे आपण मेगा फायनल कडे वळतोय. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू आणि 33 धावा आणि व्हॉलंटियर्स. चला आपण आपलं देखील लक्ष ठेवायचं आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. आपल्या व्हॉलंटियर सर्वांना विनंती आहे लगेच मैदानाचा ताबा घ्या. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आता सेमीफायनल नंबर 2 इनिंग नंबर 2 चा गेम आता होतोय सुरू. 24 चेंडू 33 धावा. मध्ये आता 33 करायचे आहेत. सेमीफायनल 2 मध्ये पहिलाच बॉल यावेळेला डॉट बॉल येतोय. टीमचा कर्णधार स्वतः आलाय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला कडक फटका आहे. 4 धावा, चौकार. आपण पाहतोय कशा प्रकारे बॅकफुटवर आले आणि त्यानंतर हा चौकार खेचून मारलाय. 4 धावा आता. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय पण 2 धावा डिक्लेरेशनच्या रूपात येत असताना आपण पाहतोय. चला पडद्यावरून हात काढायचे प्रेक्षकांना विनंती आहे आता. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेला धाव घेण्याची संधी सुद्धा आणि ती संधी स्वीकारली आहे आणि एक सिंगल धाव सुद्धा पूर्ण करतायत. चांगली फलंदाजी आता होऊ लागली आहे अखिल 11 या संघामार्फत. मैदानाच्या आत आपण पाहतोय पुढे सरसावत स्ट्रोक खेळायचा प्रयास केला होता पण आता हा वाईट बॉल आलाय. कव्हरच्या दिशेने हा फटका खेळायचा होता पण मिस टाइम झालाय आणि हा डॉट बॉल येतोय आता. बॅकफुटवर गेले त्यावेळेला आणि गॅप मध्ये फेकून दिला या बॉलला. चेंडू चालला सीमारेखा पार. अजून एक कडक चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 12 धावा. 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. अठरा चेंडू आणि 21 धावांची आता गरज आहे. चला सहकार जास्त वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करायचंय. सहकार स्ट्रायकर्स मध्ये 21 करायची आहेत आता. सेमीफायनलची ही मॅच आणि अगदी प्रेशर सिच्युएशन सुद्धा आहे मॅच मध्ये. आता 18 मध्ये 21 करायचे आहेत. विकेट आपल्याला घ्याव्या लागतील.
18-21 असं समीकरण आहे आता मॅच मध्ये. पुन्हा एकदा फटका तर चांगला खेळला आहे आणि तितकी चांगली फिल्डिंग सुद्धा दर्जा दाखवत आहे. या सर्वांना या स्पर्धेच्या महाविजेत्या संघावर आपलं नाव कोरायचं आहे. श्री साई प्रीमियर लीग आपण पाहतोय. यावेळेला अजून एक चांगला फटका समोरच्या दिशेने, अजून एक चौकार. वाह, काय फलंदाजी करतोय आता हा फलंदाज. आदित्यच्या बॅट मधून आता धावा येऊ लागल्यात. चिंतेची बाब आहे. आदित्यची विकेट तुम्हाला लवकरात लवकर आता घ्यावी लागेल, अन्यथा ही मॅच तुमच्यापासून बरीच लांब जाऊ शकते. आता पुन्हा एकदा चर्चा होते दोन्ही फलंदाजांमध्ये. यावेळेला काहीतरी वेगळं करायचा प्रयास नक्कीच होता, पण हा 22ची एक धाव येईल आता. प्रत्येक धाव आता तुम्हाला रोखायची आहे. प्रत्येक धाव आता महत्वाची आहे. प्रत्येक डॉट बॉल तितकाच महत्वाचा आहे. श्री साई प्रीमियर लीग आपण पाहतोय. श्री साई गोविंदा पथक आयोजित ही स्पर्धा. यावेळेला पुढे सरसावत फटका तर खेळला आहे आणि आत ढकललाय सुद्धा. चांगलं क्षेत्ररक्षण. वळतो आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आता धावा येऊ लागल्यात. विकेट घ्याव्या लागतील आता. यावेळेला काहीतरी नवीन करायचं होतं. कर्णधार स्वतः फलंदाजी करतोय. एकच धाव मिळेल या वेळेला. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. हा देखील बॉल निघून जाईल सीमारेखाच्या बाहेर. धावा मिळतील पूर्ण 4. अजून एक चौकार. धाव संख्या 23 आणि अजूनही 10 धावांची गरज आहे. 33 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये, पण त्यातल्या 23 आता आपण पूर्ण केल्यात. दहा धावांची गरज आता. 12 चेंडू आणि 10 धावा. बारा 10 असं समीकरण आहे. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. यावेळेला फटका तर चांगला आहे. धाव घेण्याची संधी आणि हो, ती धाव घेतली आहे सुद्धा. आता 9 धावांची गरज आहे या सामन्यात. अजून एक चांगला स्ट्रोक आणि त्याहून चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी सुद्धा, पण डायरेक्ट हिट झालेला नाहीये आणि त्यामुळे आता फलंदाज सेफ आहेत. बॅटची कड नक्कीच लागली होती या वेळेला. हा डॉट बॉल येतोय, महत्वाचा डॉट बॉल. चांगला स्ट्रोक आणि तो देखील गॅप मध्ये. अजून एक चौकार. 4 धावा. अजून एक चौकार येतोय आता मैदानाच्या आत. चांगली फलंदाजी होते पुन्हा एकदा. हा देखील फटका सीमारेखा पार. आणि अशा पद्धतीने SSPL चा दुसरा महाविजेता संघासाठी आता प्रबल दावेदार आहे आपल्या समोर. ते म्हणजे टीम अखी 11 फायनल खेळताना दिसेल आपल्याला. मॅन ऑफ द मॅच साठी ऋषिकेश गावडे आपण यायचंय पुढे. ऋषिकेश गावडे गेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. ऋषिकेश गावडे.
पुन्हा एकदा आता आपण अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आपण पाहत होता श्री साई प्रीमियर लीग 2026 6वा पर्व. आणि पुन्हा एकदा आपल्या प्रायोजकांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं आभार, कारण त्यांनी या स्पर्धेवर आपला विश्वास दाखवला आणि आपलं सहकार्य देखील दिलं या स्पर्धेकरिता. आणि म्हणूनच श्री मनोज चव्हाण यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही मानतोय. त्यानंतर श्री विजय शेलार, आणि त्यांनी देखील नक्कीच आपण ज्या ट्रॉफ्या पाहतोय ना त्या सर्व ट्रॉफीज त्यांच्यामार्फत देण्यात आल्यात. त्यानंतर सह्याद्रीचा राजा याचे सागर पुजारी असतील, मग चेतन जगताप, नवनाथ नलावडे, आणि त्यानंतर अपॅरल पार्टनर या स्पर्धेसाठी फॉन्ट पिक्स, ज्यांनी या स्पर्धेतील सर्व टी शर्ट्स आणि ट्रॅक पॅन्ट्स देखील स्पॉन्सर केल्या. आणि नंतर आपण पाहतोय प्रवीण डुबल, ज्यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक कॅप स्पॉन्सर केली आहे. आणि त्यानंतर SS मोबाईल, शिव मोबाईल, कृष्णाचना भंडार यांचं देखील एक विशेष सहकार्य लाभलं या स्पर्धेकरिता. आणि त्यानंतर या मैदानाच्या आत आपण जे बॅनर्स पाहतोय त्या प्रत्येक बॅनरचं सौजन्य नक्कीच प्रथमेश मित्तल आणि मुकेश यांना आपण देणार आहोत. आणि मैत्री परिवार असतील, मग त्यानंतर दोस्ती फाउंडेशन यांचं देखील एक मोलाचं सहकार्य या SSPL करिता आपण पाहतोय. आणि त्यासोबतच सह्याद्री ग्रुप आणि अखी 11 त्यांच्यासोबत मैत्री परिवार सुद्धा. आज जे आपण पाणी पाहतोय ना, एकंदरीत प्रत्येक खेळाडूकरिता थकल्यानंतर जे पाण्याची गरज लागते ते पाण्याच्या बाटल्या आज या सर्वांनीच आपल्याला प्रायोजित केल्या. तर सर्वच आपल्या प्रायोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. त्यासोबतच सह्याद्रीचा मौर्य प्रीमियर लीग येते तुमच्या भेटीला लवकरच. आणि अजूनही जर कोणी ऑप्शनमध्ये आपलं नाव नोंदवलं नसेल तर लगेचच ऑप्शन प्रक्रियेत स्वतःचं नाव आता नोंदवून घ्या, कारण ती देखील स्पर्धा येते तुमच्या भेटीला लवकरच. त्यासोबतच आपण पाहतोय किरण देसाईंचं देखील शुभागमन झालंय. तर किरण देसाई साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. पुन्हा एकदा आपल्या सर्वच प्रायोजकांचं मनपूर्वक आभार. मनोज चव्हाण, त्यानंतर विजय शेलार, सागर पुजारी, चेतन जगताप, नवनाथ नलावडे, फॉन्ट पिक्स, प्रवीण डुबल, SS मोबाईल, शिव मोबाईल, कृष्णाचना भंडार, प्रथमेश मित्तल, मुकेश भाऊ, आणि त्यांच्यासोबतच मैत्री परिवार, दोस्ती फाउंडेशन, आणि सर्वच सह्याद्रीमधील रहिवासी सुद्धा, ज्यांनी आज एकत्रितपणे येत असताना हे सामने आज भरवण्याची मुभा दिली आहे या सर्वच खेळाडूंना. आपण पाहतोय श्री साई प्रीमियर लीग, श्री साई गोविंद पथक आयोजित श्री साई प्रीमियर लीग 6व्या वर्षात पदार्पण केलंय आज या प्रतियोगितेने. आणि आता मेगा फायनलचा सामना देखील काही क्षणांमध्ये तुमच्या समोर येतोय तुमच्या भेटीला.